जय शिवराय हो सोलापूरकर. नेहमीप्रमाणे निघाले बघा मी हुंदडायला. माझे 9K फॉलोअर्स कंप्लीट झाल्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनापासून धन्यवाद. मी आणि रोशनी आलतो केक घ्यायला. इथं रोशनी पल्लीला व्हिडिओ कॉल करून दाखवत होती कुठला केक घ्यायचं काय नाही. केक घेऊन निघालो स्नेहाच्या घरी. आज निकीचा आणि छोटूचं ब्राईट टू बी करणार होतो आम्ही. रोशनीला मागापासून व्हिडिओ काढ म्हणलं तर कसं काढायला लागली बघा. स्वतःच थोबाड जास्त दाखवायचं असतं हिला कधी पण. तुमच्या सगळ्यांमुळे मी एवढी पुढे जात आहे. असंच मराठी मुलीला सपोर्ट करत तर हा. तेवढ्यात आलो आम्ही स्नेहाच्या घरी. यांचा कशामुळे बाचाबाची होत होती काय माहिती. स्नेहाच्या घरी आल्यावर पहिला हादडायचं काम करतो आम्ही. हिच्या घरी आलो मी. हिने बघा कसं बुरशावानी बसले. काय बडबड करते काय माहित. तयार झाल्यावर हिने आत्ता माणसासारखं दिसायला लागली बघा. सगळे मला विचारायला लागले तू सोलापूरची आहे का. अबे खरंच मी सोलापूरची आहे बे. तेवढ्यात बेकरीमध्ये आलो होतो पाव घ्यायला. पाव घेऊन निघालोय बघा हिने कसं झाले. हिला व्हिडिओ काढायला येत नाही म्हणून म्हणलं तोच गाडी घ्या आणि मी मागे बसून व्हिडिओ काढत होते. घरी आलो ही आमची नवरी बाई बघा कसं झिपऱ्या सोडून बसली. मी तयार झाले होते म्हणून थोडं शायनिंग मारत पोस्ट देत होते. ह्यांचा अजून आवरत नव्हता नुसता टाइमपास करत बसले होते. रोशनीचं बघा कॅमेरा चालू झाले की हिचं पण चालूच होतं. या दोघांचं पण थोड्या दिवसात वाट लागणार आहे म्हणजे लग्न होणार आहे हो. आम्ही सगळे थोडं व्हिडिओ काढलो फोटोज वगैरे काढून घेतलो. आमचे एकत्र राहण्याचे शेवटचे काही दिवसच उरले. मी पण निकितासोबत थोडे व्हिडिओ काढले थोडे फोटो काढले. कसं दिसतोय आम्ही दोघे. सगळे मिळून केक कट केलो मग नाचलो मग थोडं. आम्ही कुठं असतो तिथे राडा होतच नाही असं होतच नाही हो. सगळे केक खात होतो मग यांनी बघा कधी न भेटल्यासारखं कसं करायला लागले बघा. ह्यांचे गुन्हा काही जात नाहीत अंगातून. मला कोण केक देत नव्हते म्हणून रोशनी आली बघा मला केक द्यायला आणि भरवली सुद्धा. स्नेहा इथं मस्त झणझणीत मिसळपाव बनवले होते बघा. आम्ही इथं ताट घेऊन बसलो होतो. एकच नंबर झालं होतं मिसळपाव खाल्लो. स्नेहा इथं हळदी कुंकू लावत होती. हळदी कुंकू लावून निघालो घरी. जर तुम्हाला निकीच्या लग्नाचे ब्लॉग बघायचे असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि फॉलो नक्की करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.